लवकरच आपले लाडके बाप्पा येणार आहेत, तर त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचा म्हणजेच मोदक हा पदार्थ करायला खूप अवघड वाटतो. पण या पद्धतीने जर केला तर खूप सोपा आहे. आपण इथे कोणतीही पिठी वापरणार नाही आहोत. फक्त घरातल्या अवेलेबल साहित्यामध्ये हा पदार्थ तयार करणार आहोत. तर आपल्याला इथे 1 चमचा भरून साजूक तूप घ्यायचं आहे. गॅस अगदी मंदच ठेवायचा आणि त्यामध्ये 1 चमचा खसखस टाकून ती छान परतून घ्यायची. खसखस परतली गेली की आपल्याला थोडासा सुका मेवा टाकून घ्यायचा आहे. तर यामध्ये मी काजू, बदाम एवढंच टाकून घेतलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथे 200 ग्रॅम खोबरं घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्याही भांड्याने हे मोजून घेऊ शकता. मी इथे एक मोठा डबा भरून खोबरं घेतले आहे. आता यामध्ये आपल्याला 200 ग्रॅम खोबऱ्याला 100 ग्रॅम असा गूळ वापरायचा आहे. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही 125 ग्रॅम गूळ घेऊ शकता. तर छान असं मंद आचेवरती हे परतून घ्यायचं आहे. एक लक्षात ठेवायचं की गॅस आपला मंदच असायला हवा. आता यामध्ये गूळ टाकून घेतलेला आहे. आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही विलायची पूड, जायफळ ही वापरू शकता. मी विलायची पूड वापरलेली आहे. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. आता इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा कोणताही चालेल, बारीक असो किंवा मोठा. 1 वाटी रव्यासाठी इथे 1 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. आता याला छान उकळी आली की यामध्ये सगळा रवा टाकून घेऊन असा परतून घ्यायचा आहे. तुम्ही या स्टेपला गॅस बंद केला तरी चालेल आणि नंतर चालू करायचा गॅस. या पद्धतीने मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपल्याला कोणतंही साहित्य टाकायचं नाही आहे. हे बघा. आता गॅस चालू करून हे असं मिक्स करून 1-2 मिनिटं लागतात हे मिश्रण मिक्स करायला. गॅस मी बंद केलेला आहे. आता इथे आपण 1-2 मिनिटासाठी वाफ काढून घेऊयात. तर हे मिश्रण आता आपण झाकून ठेवूयात या पद्धतीने, म्हणजे त्याला छान अशी वाफ बसेल. आता 2 मिनिटं झालेले आहेत. मी हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेते. सगळं मिश्रण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता हाताला चटके बसत आहेत म्हणून तुम्ही वाटी किंवा एखादा प्लेन आकाराचा डबा घेतला तरी चालेल. यामधून फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि हाताला सोसवेल असं मिश्रण झालं की ते हातानेच मळून घ्यायचं आहे. आता मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे म्हणून मी याला आता हाताने मिक्स करून घेणार आहे. याला 5 मिनिटासाठी आपण असंच मळून घेऊयात. जोपर्यंत हे मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला याला या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. फक्त 5 मिनिटं लागतात मिश्रण मळण्यासाठी. या पद्धतीने आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. मिश्रण झालं हे कसं ओळखायचं ते मी तुम्हाला दाखवते. आपल्या ह्या मिश्रणाला कसलाही क्रॅश किंवा चिरा पडणार नाहीत. हे बघा. आता या पद्धतीने जर गोळा केला तर कोणत्याही चिरा किंवा भेगा पडत नाही आहेत, म्हणजेच आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. या पद्धतीने आता मी इथे राहिलेलं पीठ जे आहे ते झाकून ठेवते, म्हणजे ते थंड होणार नाही. आता एक समान आकाराचे गोळे करून घ्यायचे असे. आता आपण मोदक तयार करायला घेऊयात. त्याच्यासाठी मी इथे दोन्ही हाताच्या साहाय्याने पारी करून घेत आहे. पारी खूप जाडही नसावी आणि खूप पातळही नसावी, मध्यम आकाराची ही पारी बनवून घ्यायची आहे आपल्याला. जर आपण पारी खूप पातळ केली तर आपला मोदक फुटू शकतो. आता इथे 2 प्रकारचे मोदक मी तुम्हाला करून दाखवते. त्याच्यासाठी मी इथे सारण भरलेलं आहे. मी अगोदर सारण भरून घेतलं आणि नंतर मोदकाला ज्या पाकळ्या पाडायच्या आहेत त्या पाडून घेतल्या. पाकळ्या पाडताना त्या अशा जवळ पाडून घ्यायच्या, म्हणजे छान दिसतात मोदक. आणि हळूवार हाताने त्यांना असं एकत्र करायचं पाकळ्यांना. हे बघा. बघू शकता तुम्ही कसा मी मोदक केला आहे. नंतर पाकळ्या थोड्याशा जवळ आल्या की आपल्याला वरतून ते बंद करून घ्यायचं आणि मोदकाला आकार देऊन घ्यायचा.
बघा आपला मोदक किती छान सुरेख आणि सुंदर दिसत आहे. आता या पद्धतीने मी दुसरा एक मोदक तुम्हाला करून दाखवते वेगळ्या पद्धतीने. पीठ असं छान चोळून घ्यायचं आणि पारी पाडून घ्यायची. हे बघा, दोन्ही हाताच्या साहाय्याने पारी पाडून घ्यायची आपल्याला. आता या मोदकाला अगोदर आपण कळ्या पाडून घेऊयात आणि नंतर त्यामध्ये मिश्रण भरून घेऊयात. तर कळ्या पाडताना तुम्ही बघू शकता मी किती जवळजवळ कळ्या पाडते. खूप सगळ्या कळ्या पाडून झालेल्या आहेत. आता यामध्ये मिश्रण भरून असं छान एकजीव करून घेऊयात. हे बघा, हाही मोदक किती सुंदर तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशा कळ्या पडलेल्या आहेत त्याला. आता या पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेते. मोदक तयार करते तोपर्यंत मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे. माझ्याकडे स्टीमर नाही आहे म्हणून मी पातेल्याचा वापर करणार आहे. वरती एक जाळी मांडलेली आहे आणि त्यावरती भिजवलेला रुमाल आणि त्या रुमालावरती हे मोदक मांडून घेतले आहेत आणि त्याला वाफ काढून घेतलेली आहे. एक 10 ते 15 मिनटांमध्ये आपल्या मोदकाची वाफ देऊन तयार होतात मोदक. आता या पद्धतीने बघा सगळे मोदक आपले तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मोदक अजिबात लालसर झालेले नाही आहेत. असं वाटतही नाही आहे की ही घऱ्यापासून बनवलेत आपण. हे बघा, यामध्ये दूध घातल्यामुळे आपले मोदक पांढरे शुभ्र तयार होतात. जर तुम्हाला फक्त दूध वापरायचं असेल तर फक्त दुधामध्ये सुद्धा हे मोदक तयार होतात आणि खाण्यासाठी खूप चविष्ट लागतात. आणि फक्त पाण्यामध्ये सुद्धा हे मोदक तयार होतात. दूध आपण यासाठी वापरलेलं आहे कारण आपले मोदक मऊ आणि पांढरे शुभ्र 2 ते 3 दिवस राहतात.